माझं सौभाग्य भाग 55। घरी येऊन सगळे चहा पाणी घेऊन हॉलमध्ये बसले होते. नील, विकी, रश्मी, प्रणोती सगळे ह्यांच्या रिॲक्शनची वाट पाहत होते. बोला की, कशी होती मुलगी? आवडली? आम्हाला कधी दाखवणार? विक्रांत म्हटला. आशू, तू काय काय बोललास? नीलने विचारलं. शांत शांत व्हा, आई म्हणाली. तसे सगळे गप्प बसले. आम्हाला तर मुलगी पसंत आहे, पत्रिका पण जुळतीये. बाकी आशूला आवडली असेल तर पुढे बघू, मावशी म्हणाली. त्याला आवडली म्हणजे आम्हाला पण तर पसंत पडली पाहिजे ना, आमचं ठरलंय तसं. विकी, बोलतोय ना आम्ही, आमचं संपल्यावर मग तू बोल. सगळ्यांचा होकार आला की मगच आपण पुढे जाणार आहोत. ओके आई, तुम्ही बोला की डॉक्टर अश्विन राव, नीलने विचारलं. हो, मधुरा तुला कशी वाटली? मला छान वाटली आशू भाऊजी, छान आहेत त्या, तुम्हाला शोभतील आणि आपल्यात ऍडजस्टही होतील. बाकी तुम्हा तिघांना तर पसंत आहेच. आमचं राहू दे, तू तुझं बोल बरं, मावशी म्हटली. मला ही मुलगी आवडलीय. विकी त्याला खुन्नसवाला लुक देतो. पण हा, जसं ठरलंय तसं आम्ही सगळे एकदा तिला बाहेर भेटू, तिचा स्वभाव जाणून घेऊ, मगच फायनल कॉल घेऊ. हे काय आता नवीनच, हे असलं काही होणार नाही. हा, मधुरा आणि रश्मीच्या वेळेला तर नव्हतं असं काही. आई, बच्चा आणि माझ्या लग्नाचं राहू दे, पण नीलच्या लग्नाच्या वेळी आम्ही कोलाडला यासाठीच गेलो होतो. तशा त्या दोघी जणी चमकून बघतात. नील एक डोळा मारून हो म्हणतो. म्हणून आसावरीला पण आम्ही भेटणार आहोत, मगच फायनल. राहिला मधुराचा सवाल, तर मला चालेल अजून एकदा सगळ्यांसोबत तिला बाहेर घेऊन जाऊन समजून घ्यायला. शोना, चालेल ना तुला? काय हो तुम्ही पण? ती सगळ्यांच्या नकळतपणे त्याला डोळे मोठे करून गप्प राहायला सांगते. ठीक आहे बेटा, काय ते करा आणि मग आम्हाला सांगा, बाबा म्हणतात. आजच जाऊयात का? नील विचारतो. मला चालेल, आशू म्हणतो. डन, मी बाकीच्यांना कॉल करते. मधुरा कॉल करायला बाहेर जाते. आई, मी स्वयंपाक करते मग तुमचा. नाही नको, राहू दे, आम्ही बघतो, जा तयारी कर, सकाळपासून खूप काम केलंयस तू. विकी, तुझा अवतार जरा नीट कर की, काही दिवसांनी तू मधुराला शोभायचाही नाहीस. नाही, ती काही बोलत नाही म्हणून कसंही वागायचं का? आधीच ती तुझ्या निम्मी पण दिसत नाही. तू काय बोलतीयस, मला काही समजत नाही आई. अरे, तू जाणार कसा आहेस? हे केसांचं जंगल किती वाढवलंयस तू. आधी दाढी मिशी वाढवायचा आणि आता हे केसही, शेंडी बांधावी लागतीये पार. जा की रे, कमी करून ये, मावशी म्हणते. त्याला मधुराशी कॉम्पिटिशन करायचीये, कोणाचे केस जास्त मोठे म्हणून. बाबा म्हणतात. हो हॅलो, फॅशन आहे ती, किती लोक मरतात माझ्या या स्टाईलवर. ही दाढी मिशी, माझा रुबाब. तो मिशीवर ताव देत म्हणतो. काय ती भिकारी फॅशन, लोकांना वाटायचं पैसे नाहीत की काय ह्यांच्याकडे. तू आधी ते कमी कर, नाहीतर एखाद्या दिवशी मीच कापून टाकेन. कोणी हात सुद्धा लावायचा नाही आई. मी खूप मुश्किलीने वाढवलेत एकतर, आणि मला सूट करतायत ते. बघू, बच्चाला नाही आवडलं, ती काही बोलली तर करेन मी कमी. पण मला माहितीये ती काही बोलणार नाही, गोड आहे ती. म्हणजे बायकोच्या मताला किंमत आहे, आमच्या नाही. बघ ताई, इतकं मोठं करायचं आपण आणि हे बायकोचंच ऐकणार. हो मग तिचंच ऐकणार. आधी नव्हतो ऐकत तरी प्रॉब्लेम, आता ऐकतोय तरी प्रॉब्लेम. तूच म्हणालीस ना मधुरा काही बोलत नाही म्हणून मी गैरफायदा घेतोय अँड ऑल. मग तिला वाटलं तर करेल कमी. प्लीज यार, आत्ता कुठे सेट झालेत हेअर. सगळे बोलत बसले होते. तेवढ्यात मधुरा आली. तिचा चेहरा पडलेला होता. शोना, तुला माझ्या केसांचा आणि पोनीचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही. शोना, इकडे बघ, काय झालं? तो उठून ती जिथे उभी होती तिथे जातो आणि गालाला हात लावून विचारतो. तू रडलीस का? नाही हो. ती सगळे होते म्हणून त्याचे हात काढायला बघते, पण तो ऐकतच नव्हता. बच्चा, काय झालं? नाही आवडत का? मग मी हे कमी करतो ना केस. पण तू रडू नकोस ना, सांग ना मला, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? तू तर रवी आणि अभिला कॉल करायला गेली होतीस ना? ती हळूहळू बोलत असते, पण साहेबांचे पेशन्स संपत चाललेले असतात. अगं बोल ना. तो जोरात ओरडतो. तशी ती दचकून मागे सरकते. विकी, आवाज जरा हळू. ती आधीच रडतीये आणि तू तिच्यावरच काय ओरडतोयस? मधुरा बेटा, काय झालं? बाबा उठून तिच्या केसातून हात फिरवत विचारतात. आई, मावशी सगळेच टेन्शन मध्ये येतात. बाबा, माझ्या संदीप दादाला एका MNC कंपनीमध्ये जॉब लागलाय. वा, हे तर चांगलंय की. अगं मग तू अपसेट काय आहेस?
तो ट्रेनिंगसाठी 2 वर्षांसाठी जपानला चाललाय, 15 दिवसातच. आधीच मयुरीदी माझ्यापासून लांब आहे, आता दादा पण लांब चाललाय. ओह बच्चा, इकडे बघ. विक्रांत तिचे डोळे पुसतो. विकी वेट, मी समजावतो, नील म्हणतो. मधुरा, बाळा हे खूप चांगलं आहे की त्याला इतक्या लवकर ही छानशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. त्याच्या करिअरसाठी हा मोठा टर्निंग पॉइंट आहे. तो मोठा सक्सेसफुल झालेला बघायचा आहे ना तुला. अगं मग असं रडून त्याला पाठवशील का? आम्हालाही समजतंय की बहीण भावाची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, पण त्याचंही लाईफ आहे ना बाळा, आणि आम्ही आहोत की. मला माहितीये मागच्या काही दिवसात मी तुला जास्त वेळ नाही दिला, पण याचा अर्थ असा नाही ना की माझं प्रेम किंवा माया नाहीये तुझ्यावर. नील म्हणतो. मधुरा, आम्ही आहोत ना, तुला संदीपची उणीव जाणवू देणार नाही, आय प्रॉमिस. आणि हा नील, आता पहिलं काम काय करायचं माहिती का आपल्याला? आशू नीलला डोळा मारत म्हणतो. या विक्याला ना खूप मारायचंय. सारखा माझ्या बहिणीला रडवत असतो. हो ना मधुरा. ओय चुप, तुझ्या बहिणीची काही चूक दिसत नाही का? आधीच घडाघडा बोलली असती तर ओरडलो नसतो ना. कितीही समजवा, पालथ्या घड्यावर पाणीच. सॉरी, मी आवरायला जाते. विकी, आपल्या सगळ्यांना तिचा स्वभाव माहितीये. ती रडायला लागल्यावर तिला शब्द लवकर फुटत नाहीत, अडकते ती. आता तर काही वेळापूर्वी तिच्या नावाच्या आणाभाका घेत होतास. जरा सुद्धा पेशन्स नाहीयेत तुझ्याजवळ. एक दिवस सुद्धा तिला न रडवता घालवत नाहीस तू. आई म्हणते. आई, तिलाही कळू दे ना की ती चुकतीये. सारखं का कव्हर करायचं? मोठं होऊ दे ना तिला. नुसतं रडून झालं की झाली मोकळी. हो, पण भाऊजी ती हळवी आहे, आणि हे म्हणतात तसं बहीण भावाची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आपलं म्हणणं आणि आपलं असणं यात फरक आहे. तुम्ही तिघं दिवसातून एकदा जरी नाही भेटलात ना तरी लगेच कॉल करता. मग तिची बहीण आधीच लांब आहे, त्यात भाऊ दूर देशी चाललाय म्हणल्यावर उन्मळून तर येणारच ना. तुम्ही तिच्यावर रागवायला नव्हतं पाहिजे. आई म्हणतात तसं मी ऑब्झर्व केलंय तिला. ती इमोशनल झाली किंवा रडली तर तिला पटकन शब्द फुटत नाही येत तिला पटापट बोलता. त्यात तिची काय चूक? ती मोकळ्या वातावरणात वाढलेली नाहीये, नेहमी बंधनात राहिलेली आहे, म्हणून तिला रडू येणं साहजिक आहे. रश्मी म्हणते. सॉरी, मी बोलतो तिच्याशी. सॉरी आई. ठीक आहे, चला तुम्ही मूड स्पॉइल करू नका सगळे. आई, आसावरीच्या घरी कॉल करून परवानगी घ्या. त्यांना आम्ही घरूनच पिक करतो आणि ड्रॉप पण करतो. ठीक आहे. सगळे आवरायला जातात. विकी जितका जीव लावतो ना तिला, तितकाच धाकातही ठेवतो. खूप घाबरते मधुरा त्याला. त्याने ना आपला राग कंट्रोल केला पाहिजे नलिनी. त्या मुलीमध्ये सहनशीलता आहे म्हणून इथवर यांचा संसार आलाय, नाहीतर केव्हाच. हो ना ताई, विकीचं काय करावं समजतच नाही. जितकं प्रेम तितकाच राग. आता तिला ट्रिपला जायचंय, मग द्यायचं ना जाऊ. शेवटचं वर्ष आहे. मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यात आणि नवऱ्यासोबत जाण्यामध्ये फरक असतो. किती चेहरा पडला होता तिचा, पण स्पष्ट नकार दिला त्याने आणि स्वतः गोव्याचं बुकिंग केलंय. कधी कधी वाटतं मी चुकले. त्यांच्यात वयाचं अंतर जास्त आहे म्हणून विचार जुळत नाहीयेत. आपल्या बिघडलेल्या मुलाला नीट करण्यासाठी मी एका निष्पाप लहान मुलीला उगाच बळीला पाडलं. त्यात ती लहान देखणी आहे म्हणून विक्रांतची जास्तीची काळजी करणं तिच्यावर दडपण आणतं. नेहमी जाणवतं मला ते. थोडी मोकळीक तिला दिली पाहिजे त्याने, पण नाही. ती थोडा वेळ जरी त्याच्यापासून लांब गेली ना की त्याचा पारा चढलाच म्हणायचा. बोलूयात आपण एकदा त्याच्याशी. आता नील आणि रश्मीची जास्त काही काळजी नाही. ते कसे एकमेकांना समजून घेतात. चुकलं तर नीट आवरून घेतात. रश्मी पण आता कामात स्वतःहून भाग घेतेय. थोडी जबाबदारीची जाणीव करून दिली तिला फक्त, आणि ती करतेय सगळं. हा, चुकतीये पण करते. काळजी करू नकोस नलिनी, सगळं काही नीट होईल. पॉझिटिव्ह विचार कर. कोणाच्यात नाही तितकं प्रेम आहे त्याचं मधुरावर. इकडची दुनिया तिकडे करेल, पण उद्यापर्यंत तिला हसवेल तो. माहितीये ना, त्याचा बच्चा रडला की त्याला करमत नाही. बघ तू, उद्या सगळं कसं नॉर्मल होईल. ते तर आहेच. मधुरा तिचं आवरत होती. जीन्स टॉप, त्यावर डेनिम जॅकेट, केसवर बांधून मोकळे सोडले होते. छोटंसं मंगळसूत्र, हँड मंगळसूत्र, थोडी लिपस्टिक आणि छोटूसा सिंदूर लावते. पायात शूज घालून ती बाहेर येते. बच्चा, आपण बाईकने जाऊया. हो चालेल. तू नाराज आहेस? नाही. मग रागावली पण नाहीस? नाही. मग काय? म्हणजे मी मगाशी ओरडलो त्यावर तुझी प्रतिक्रिया काय? काही नाही. शोना, गिल्टमध्ये नको ना टाकूस. भांडून घे ना, म्हणजे मला पण रिलॅक्स वाटतं. हो, पण मला नाही भांडायचं. फक्त एक करा, मला 2-3 दिवसांसाठी माहेरी जाण्याची परवानगी द्या. मला काही दिवस दादासोबत घालवायचे. त्याला काय हवं नको ते बघायचंय. प्लीज.
शोना, मी कधीच तुला कोणत्याच गोष्टीसाठी अडवत नाही. मग परवानगी वगैरे का? काय म्हणालात? अहो सॉरी, पण हा डायलॉग तुम्ही नका मारत जाऊ, कारण परवानगी तर मला तुमची सारखीच लागते. आता 2-3 दिवसांपूर्वी तर तुम्ही मला गोव्याला जायला नकार दिला होता. त्याआधी मागे मी एक्झाम झाल्यावर 1 दिवस एक्स्ट्रा मागितला होता, तरी दिला नव्हता तुम्ही. मग मी सगळं देतो हे म्हणणं कितपत बरोबर आहे? सॉरी, मी जास्त बोलून गेले असेल तर. एवढं बोलून ती निघूनही गेली. तो निरुत्तर होऊन जातो. बाईक न घेता ते 2 कार घेऊन जातात. मधुरा, आशू, विकी एका कारमध्ये आणि नील, रश्मी, प्रणोती एकामध्ये. सगळे अभिच्या हॉटेलमध्ये भेटतात. आशू आसावरीला पिक करतो. तीही जीन्स, टॉप, स्पेक्स आणि साजेशा मेकअपमध्ये खूप सुंदर दिसत होती. आशू तर बघताच क्षणी फ्लॅट झाला. मधुराने खाकरण्याचा आवाज काढला तसे 2 जण भानावर आले. सगळ्यांची ओळख झाली. आधी तर ऑकवर्डनेस होता, पण मग आशूने सगळ्यांसाठी ड्रिंक्स मागवले. विक्रांतने पण मधुरासाठी वाईन मागवली. स्वभावाप्रमाणे सगळं मागे टाकून ती छान गप्पा मारत होती. सगळे ॲज युज्युअल आसावरीला प्रश्न विचारून भांबावून सोडत होते, पण तीही काही कमी नव्हती. प्रश्नाला प्रतिप्रश्न होता तिच्याकडे. तिच्या बोलक्या स्वभावामुळे सगळ्यांना ती आवडली. या सगळ्यामध्ये विक्रांतचं फक्त मधुराकडे लक्ष होतं. तिचं वाक्य त्याला आठवलं. तुम्ही मला दुखावता आणि मग सॉरी म्हणता, आणि तिला नेहमी त्याच्या परवानगीची गरज भासते. तो उठून डीजेकडे गेला आणि एका गाण्याची फरमाईश केली. तिच्या जवळ येऊन गुडघ्यावर बसून कान पकडून तो सॉरी म्हणतो. ती फक्त त्यालाच बघत होती. गाणं मागे तसंच चालू होतं. तिला घेऊन तो डान्स फ्लोअरला आला आणि स्वतःच तिचे हात खांद्यावर ठेवून डान्स करू लागला. ती मात्र फक्त त्याच्यासोबत मूव्ह करत होती. डान्स झाला तसे सगळेच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते. तिथेच परत गुडघ्यावर बसून तो तिला पुन्हा सॉरी म्हटला. यावेळी डोळ्यात पाणी होतं, जे बघूनच तिला गहीवरून आलं. पटकन त्याला उठवून तिने हक केलं. सॉरी विक्रांत. चुप, मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. सॉरी बच्चा. तिच्या डोक्यावर केस करून तो तिला अजून जोरात मिठी मारतो. आशू, अवी, नील सगळे शिट्ट्या वाजवत होते. अभिच्या डोळ्यात मात्र राग आणि मधुरासाठी काळजी होती. विक्रांत तिला दुखवायचा आणि मग सॉरी म्हणायचा. शेवटी तो तिचा भाऊ होता. इथे बोलूनही काही फायदा नव्हता, म्हणून तो गप्पच बसला. यार किती रोमॅन्टिक येथे. मला तर बिलीव्हच होत नाहीये. हे सगळं तर मी फक्त टीव्हीमध्ये पाहिलं होतं. आसावरी म्हणते. नाही, विक्रांत मधुराला कधीच उदास राहू देत नाही. मी बघितलंय ना. प्रणोती म्हणते. हो, खूप प्रेम आहे त्यांच्यात. रश्मी म्हणते. मग भाऊ कोणाचा आहे? नील म्हणतो. राहू द्या, या बाबतीत तुम्ही त्याच्याकडून ट्युशन घेतली पाहिजे. दोघंही त्यांना जॉईन झाले तसे सगळेच चिडवत होते. विक्रांत मात्र तिचा हात हातात घेऊन बसला होता. मधुरा, विक्रांत, तुम्ही दोघं खरंच मस्त आहात. आसावरी म्हणते. मधुरा लाजून जाते. एनिथिंग फॉर माय लव्ह. ती उदास असेल तर मला रस नाहीये मग आयुष्यात. त्या दोघांसारखं प्रेम पाहिजे. पण आता मेन मुद्द्यावर येऊयात. आसावरी, तुम्हाला आमचे आशुदा कसे वाटले? प्राजू म्हणते. छान. आसावरी लाजून उत्तर देते. आणि आशुदा? मला ही आसावरी आवडलीय. मग काय फायनल ना, की अजून एक ट्रिप काढावी लागेल? अभि विचारतो. नको, आमच्या घरी आता बँड वाजेल आमची. आपण असं करू, नेक्स्ट संडेला जाऊयात फॉर अ मूव्ही आणि मागच्या वेळेसारखं पुणे दर्शन करूयात. नील म्हणतो. नाही, मी ट्रिपला चाललीये यार. प्राजू म्हणते. ठीक आहे, 1 वीक आहे ना अजून, बघूयात. अवी म्हणतो. यार आशू भाई, तूने मुझे अकेला छोड़ दिया. अब मैं और लीची अकेले रह गए. अवी म्हणतो. चिंता मत कर छोटे, सबका टाइम आएगा. आशू म्हणतो. आणि यावर प्रणोती सोडून सगळेच हसतात. चला थोडं नाचूयात. आशू विचारतो. नेहमी चल म्हणल्यावर नको नको म्हणायचं आणि आज आसावरी आली की भाऊ पहिले चाललाय नाचायला. अभि त्याला चिडवतो. मग नेहमी तुम्ही जोडीने नाचायचात. किती दुःख होत होतं आम्हाला, हो ना अभि? हा विक्या तर ह्याच्या बच्चाला जराही सोडत नाही. आज मला ऑफिशियल पार्टनर आहे. लेट्स गो आसावरी. सगळे तर डोळे फाडून बघतच होते त्याला. अरे बघताय काय, जलने वाले जला करे, भगवान उनका भी भला करे. मस्त डान्स करून जेवण करून सगळे घरी परततात. बेडरूम मध्ये दिवसभराच्या थकव्यामुळे ती लगेच झोपी गेली. तो मात्र बराच वेळ तिला बघत होता. किती शांत निरागसपणे ती त्याच्याजवळ विश्वासाने पहुडली होती.
तिला त्याच्या शोल्डरवर झोपायला खूप आवडायचं. तिच्या केसात बोटं फिरवत तोही विचार करत होता. रात्री कधीतरी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरून तो ऑफिसला नेहमीपेक्षा लवकरच गेला. आशू आणि आसावरीने होकार दिल्यामुळे लग्नाची तारीख काढण्यासाठी आई आणि मावशीला घेऊन ती गुरुजींकडे गेली होती. बाकी वेळ कामात, अभ्यासात, हॉस्पिटलमध्ये गेला. संध्याकाळी तो येताना काही शॉपिंग बॅग्स घेऊन आला होता. अहो, हे काय? बच्चा, तुझ्यासाठी. ती बघते तर त्यात काही न्यू ड्रेसेस होते आणि एक डिजिटल वॉच. अहो, पण कशाला? ट्रिपला काय जुनेच कपडे घालून जाशील का? म्हणजे? आई, तिची ट्रिप जाणार आहे ना गोव्याला. मग नको का माझी बायको उठून दिसायला? सकाळीच तिच्या कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म आणि पैसे भरून आलोय मी. मधुराच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. बाकी सगळेही खुश होतात. बघ नलू, मी म्हणलं होतं ना, तो काहीही करेल त्याच्या बच्च्यासाठी. थँक्स. मधुरा ओठ दाबून आनंद लपवत त्याला थँक्स म्हणते. बच्चा, परत कधीच असं म्हणू नकोस की मी तुला कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणतो. तुझ्या आनंदाशिवाय मला काहीच नकोय. ती फक्त मान हलवते. मनावर दगड ठेवून तुला पाठवतोय शोना, तुझ्या चेहऱ्यावरच्या स्माईलसाठी. आणि पुढे जाऊन तुला कोणताच रिग्रेट नसावा की मी लाईफमध्ये हे नाही केलं म्हणून. विक्रांत मनातच म्हणतो. सगळे खरंच खुश होते. अजून एक आनंदाची बातमी आहे. आम्ही लग्नाची तारीख काढायला गेलो होतो तर 1 महिन्यानंतरची, आणि मग मात्र डायरेक्ट 6 महिन्यांनंतर, आई सांगते. म्हणून आम्ही ठरवलंय की 1 महिन्यानंतरवाली तारीख फिक्स करायची. मावशी म्हणते. सगळे शॉक होतात पण सोबत खुश सुद्धा होतात. लगेच प्लॅनिंग स्टार्ट पण होते. सगळ्यांच्या नकळतपणे विक्रांत मधुराला बेडरूममध्ये आणतो. अहो, सगळे बाहेर आहेत. चुप. तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो. बोट काढून तो पटकन तिला किस करतो. तिला काही कळण्याच्या आधीच तो तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतो. बराच वेळ किस केल्यावर जेव्हा दोघांचे श्वास जड झाले होते तेव्हा तो तिला बाजूला करतो. ती अजून पण जोरजोरात श्वास घेत होती. हे काय होतं? ती तशीच हळू आवाजात श्वास घेत म्हणते. समजलं ना, काल जेव्हा बोलून गेलीस तेव्हा मला कसं वाटलं असेल? शोना, मी माझ्या जीवापेक्षा जास्त तुझी काळजी करतो आणि तू मला किती तुटक बोललीस. हे असंच फील झालं होतं मला. परत कधी असं बोलशील तर याद राख, हा विक्रांत, त्याचे डिसिजन्स सगळं तूच आहेस. हा थोडा इन्सिक्युअर झालो होतो म्हणून ते ट्रिपला नको म्हणत होतो मी. पण तू मागितलंयस आणि मी देणार नाही, असं कधीच होणार नाही. माइंड इट. यावरती फक्त हसली आणि त्याला जोरात मिठी मारली. आय लव्ह यू विक्रांत. आय लव्ह यू टू स्टुपिड गर्ल. ओनली गॉड नोज वाय आय मॅडली लव्ह यू.